नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे आकाश. मी आहे हिमानी अँड वी आर लिव्हिंग इन दुबई. सो आज आहे 12 मार्च 2026. आता वाजले दुपारचे 3. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे दुबईच्या एकदम टॉप स्पेशल स्पॉटवर. म्हणजे तो तुम्हाला माहिती असेल कोणता असेल, तुम्ही गेस करा. पण तुम्हाला ते थंबनेलवरून समजूनच गेलं असेल आम्ही कुठे चाललो आहे, काय चाललो आहे. तर आता जशी तुम्हाला माहिती ऑनगोईंग सिच्युएशन काय आहे इथे दुबईमध्ये, तर तुम्ही बघत राहा आम्ही तिथे जायला सक्सेसफुल होतो की नाही. जसं तुम्हाला समजलं असेल आम्ही चाललो आहे बुर्ज खलिफाला. तर आता बघत राहा पुढे आम्ही तिथे यश प्राप्त होतं की नाही. सो म्हणजे आम्हाला माहिती नाही ते चालू आहे की नाही, कसं तिथे काय सिच्युएशन आहे, वी डोंट नो एनिथिंग. सो आता आम्ही पोहोचलो मेट्रो स्टेशनला. सो आता 1-5 मिनिटांनी मेट्रो आहे आमची. आणि खूप दिवसानंतर आम्ही मेट्रोने ट्रॅव्हल करतो. इतके दिवस आम्ही घराच्या बाहेर पडलोच नाही, जस्ट जात होतो, पण इथल्या इथेच जात होतो. हां, ॲक्च्युली आम्हाला पण थोडी भीती होती की काय होतं. पण असं काहीच होत नाही. म्हणजे खूप दिवस झाले आम्ही तेच वाट बघत होतो कधी नॉर्मल होईल. पण सिच्युएशन आधीपासूनच नॉर्मल होती. काही मिसाईल नाही, काही नाही. फक्त मिसाईल इंटरसेप्ट करताय, पण ते वरतीच पडतं, खाली फक्त डेब्रिज पडताय त्याची. खाली नॉर्मल लाईफवर काही इफेक्ट नाही त्याचा. सो आता चला निघूया आणि मग भेटूया तुम्हाला डायरेक्ट बुर्ज खलिफाला, जर का पोहोचलो तर. त्याच्यासाठी तुम्ही आमच्यासोबत स्टे ट्यून बघत राहा की आम्ही बरोबर पोहोचतो की नाही तिथे. चला जाऊया मग मित्रांनो. आता फायनली आपण मेट्रो स्टेशनला पोहोचलो आहे बुर्ज खलिफाच्या. तर इथून आपल्याला कमीत कमी 10 मिनटाचा वॉक असतो बुर्ज खलिफाच्या इथे जायला आणि दुबई मॉलला जायला. हे डिस्टन्स आहे 900 मीटर्स, म्हणजे 1 किलोमीटर. आता हिमानीची हालत खराब होणार आहे. ॲक्च्युली आम्ही पहिले इथे आलो होतो, पण तेव्हा आम्ही ब्लॉगर नव्हतो. तेव्हा ब्लॉगिंग स्टार्ट नव्हती केली. आता ब्लॉगर झालो आहे, त्याच्यामुळे तुमच्यासाठी, फक्त खास तुमच्यासाठी आलो आहे. एवढं लांब चालायला आलो आहे बघा. तेवढंच तुझं पावफुल आणि हे जे आहे ना हे पण कमी होईल. तर हा एरिया एकदम मस्त आहे, डाऊनटाऊन एरिया आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. हे बघा, बुर्ज खलिफाच्या पुढचं मेट्रो स्टेशन आहे बिझनेस बे, आणि इकडे आहे बुर्ज खलिफा आहे बघा. इथून दिसणार नाही तुम्हाला, बाहेर गेल्यावर दाखवूच. आणि हा आहे वॉकवे. हे बघा मित्रांनो, वॉकवेवरून असं दिसतो तुम्हाला बुर्ज खलिफा. हा एरिया आहे डाऊनटाऊनचा. बघा माझी बायको बसली फुगून. आता माझ्या बायकोला फुगायला काही कारण नाही लागत, काहीतरी बोला ना, काय बोलत होते. हां, तर मी असं म्हणत होते की फ्रेंड, तुम्हाला आत्तापर्यंत वाटलं असेल की आम्ही दुबईमध्ये असून पण आम्ही बुर्ज खलिफाला का व्हिजिट नाही केलं. तर याच्या आधी आम्ही गेलो होतो, जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम म्हणजे मी फर्स्ट टाईम जेव्हा दुबईमध्ये आली होती तेव्हा आम्ही व्हिजिट केलं होतं. तेव्हा आम्ही ब्लॉगिंग नव्हतं करत. सो आता आम्ही सडनली विचार केला की चला जाऊया आपण बुर्ज खलिफाला. तुम्ही अजून बघितलं नाही, आपण आपल्या फ्रेंड्सला दाखवलं नाही, फॅमिलीला दाखवलं नाही, यूट्यूब फॅमिलीला. म्हणून आम्ही स्पेशली आज फक्त तुमच्यासाठी आलो आहे इथे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आज आहे 12 मार्च 2026. वॉरची ऑनगोईंग सिच्युएशन आहे, पण इथे वॉरचं काहीच वाटत नाही. इथे बघा तुम्ही, सगळं इथे चालू आहे बघा. एव्हरीथिंग इज रनिंग हिअर. मनीच्या एक्झॅक्ट मागे आहे दुबई मॉल. इथे दुबई मॉल आणि इकडे बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफाच्या साईडलाच दुबई फाउंटन्स आहे. तर चला बघूया. आणि तर मित्रांनो, जे कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब, मेन म्हणजे सबस्क्राईब करा. लाईक नाही केलं तरी चालेल, पण सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला, फ्रेंड्सला पण सांगा. आणि तुमच्यासाठी आम्ही असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. आणि आम्हाला सजेस्ट करा तुम्हाला अजून काय नवीन व्हिडिओ बघायचे, ते पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तुम्हाला काय आवडेल बघायला अजून तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हो, फायनली आपण पोहोचलोय दुबई मॉलमध्ये. दुबई मॉल. आणि फ्रेंड्स, तुम्हाला माहिती काय झालं, आम्हाला लक्षातच नाही की आम्ही आमचं माईक कनेक्ट नाही केलंय. तर सॉरी सर, तुम्हाला आमचा
आवाज म्हणजे एवढा क्लिअर नसेल आला, कारण की आम्ही नेमकं विसरून म्हणजे आम्ही माईक लावले पण आम्ही कनेक्ट करायलाच विसरून गेलो. वेलकम टू दुबई मॉल विथ माय बायको. तर फ्रेंड्स, आम्ही असा विचार केला की आधी आपण बुर्ज खलिफाला तिकडे जाऊयात, कारण की लेट झालं तर मग तुम्हाला थोडंसं इव्हनिंग व्ह्यू पण नाही दिसणार, म्हणून मग आम्ही आणि आकाशने डिसाईड केलं की आधी बुर्ज खलिफाला जाऊ, मग दुबई मॉलला येऊ, निवांत फिरू आपण मस्त. आणि ॲक्च्युली दुबई मॉलमध्ये फिरण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे. दुबई ॲक्वेरियम आहे ते, आणि दुबई फाउंटन आहे, चायना टाऊन आहे, खूप 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 साऱ्या गोष्टी आहे. आणि एवढं कव्हर करायला एका दिवसात तर अजिबात पॉसिबल नाही. कमीत कमी त्याला 2 ते 3 दिवस लागतील पूर्ण दुबई मॉल फिरायला. सो बघूया आज आपण किती काय कव्हर करू शकतो तेवढं कव्हर करू, आणि मग बाकीचं परत कधी येऊ. आणि तुम्ही विचार करा ना की फुल वर्ल्डमध्ये हाच एक मॉल आहे की तो सगळ्यात लार्जेस्ट मॉल म्हणून ओळखला जातो. लार्जेस्ट मॉल इन द वर्ल्ड. मग ते वन डे म्हणजे एका दिवसात फिरणं इट्स पॉसिबलच नाही. सो चला आता आपल्याला ॲक्च्युली तिकडे बुर्ज खलिफाच्या इथे जायला खूप लांब फिरून जावं लागतं. म्हणजे ना बुर्ज खलिफाला जाण्याच्या इथे आपल्याला दुबई मॉलमधून जावं लागतं, हे मेन सांग. हो, एंट्री आतून आहे, मॉलमधून एंट्री आहे. आणि दुबई मेट्रोवरून तुम्ही जेव्हा याल तर तुम्ही पहिले दुबई मॉलमध्ये याल आणि त्यानंतर तुम्ही बुर्ज खलिफाच्या इकडे जाल. तर मग आता चलू आता बघूया अजून किती लांब जायचं. ॲक्च्युली तुम्ही किती पण वेळा दुबई मॉलमध्ये या, तुम्हाला इकडे बुर्ज खलिफाची एक्झिट सापडणारच नाही, तुम्हाला विचारतच जावं लागेल. ॲक्च्युली मी इथे 5-6 वेळा आलो आहे, पण प्रत्येक वेळेस मी जेव्हा येतो तेव्हा मला कोणाला तरी विचारावंच लागतं की कुठून एक्झिट आहे, काय एक्झिट आहे, तर तेव्हाच मी तिकडे पोहोचतो. सो प्रत्येक वेळेस सारखंच यावेळेस पण आता कोणाला तरी विचारावं लागेल आणि मग आपण जाऊ तिकडे. चला भेटूया आपण तुम्हाला डायरेक्ट बुर्ज खलिफाच्या इथे. तर फ्रेंड्स, तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवते, लिटरली मी पण शॉक झाली आहे. एक सेकंड तुम्हाला आधी दाखवते की इथे अंडर वॉटर झू आहे. ओह माय गॉड, रिअल. एक सेकंड, आम्ही बेबी शार्क वगैरे सगळं बघितलं इथे. वाव, किती ब्युटिफुल आहे व्ह्यू हा, इथून ते इथपर्यंत आहे. खूप खूप प्रिटी आहे यार, खूप मस्त आहे. हे बघा, शार्क की काय, आय डोंट नो. शार्कच आहे. किती मस्त आहे ना. म्हणजे इथे आतमध्ये जायचं, म्हणजे इथे आतमध्ये जायला सुद्धा आहे, पण आता आम्हाला टाईम नसल्यामुळे आधी आम्हाला बुर्ज खलिफाला जायचं आहे. मग आम्ही डिसाईड करू की आम्हाला इथे जायचं आहे की नाही. इफ सपोज आम्ही गेलो तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवूया. वाव, यांची फॅमिली बघ, फिश फॅमिली. आणि ना इथे अजून एक गोष्ट आहे, इथे सगळे जे फिश आहे ना त्यांचं मस्त असं ग्रुप करून चालतात ते लोक. अय्या, केवढा मोठा फिश आहे हा. यार मस्त आहे हे खूप. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय आपल्या परफेक्ट डेस्टिनेशनला, द बुर्ज खलिफा. तर आपण पोहोचलोय द बुर्ज खलिफाला. थांबलो तुम्हाला दाखवतो दुबईची शान. दुबईचा मान सन्मान. हे बघा. आणि ॲक्च्युली आता इथे क्राऊड खूप कमी आहे, खूप लेस क्राऊडेड एरिया आहे. ॲक्च्युली तुम्हाला माहिती असेल का बरं कमी लोक आले, बिकॉज ऑफ वॉर सिच्युएशन. मागच्या वेळेस आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा इथे उभं राहायला गर्दी नव्हती. आणि इथे होईल फाउंटेन शो. आता 6 o'clockला फाउंटेन शो सुरू होईल, सो तुम्हाला दाखवतो. आणि इकडे आहे ॲपल स्टोअर. ॲपल स्टोअर मधून पण मस्त व्ह्यू दिसतो बुर्ज खलिफाचा. आणि हा आहे दुबई मॉल. हा फुल दुबई मॉल आहे. हो, पूर्ण. तर फ्रेंड्स, इथे फाउंटन शो जो आहे तो दर 15 मिनिट्सने किंवा 30 मिनिट्सने स्टार्ट होतो. लाईक कंटिन्यू फाउंटन शो चालूच असतो, ब्रेकने असतो तो, हाफ एन आवरच्या असं ब्रेकने. आणि 6 o'clock to 11 o'clock कंटिन्यू चालू असतो. 6 to 11 o'clock कंटिन्यू चालू असतो. आणि लकीली आम्ही आलो आणि आता जस्ट 10 मिनिट्स नंतर फाउंटन शो स्टार्ट होणार आहे. वी आर सो एक्सायटेड. मी त्याला बोलली की इव्हनिंगला पण, डे लाईटमध्ये पण छान वाटतं फाउंटन शो बघायला, आणि नाईटमध्ये पण. जेव्हा मी फर्स्ट टाइम आलो तेव्हा आम्ही नाईटचं बघितलं होतं फाउंटन शो, आता मला डे लाईटचं फाउंटन शो मिळणार आहे. वा, वी आर सो एक्सायटेड. आणि
तुम्हाला पण कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे बघून काय वाटतंय, कसं तुम्हाला पण इच्छा होत असेल ना की कधी दुबईमध्ये येतोय काय. आणि जसं तुम्ही बघू शकता ते बघा इथं प्लेन पण चालू आहे. फ्रेंड्स यार, ज्या लोकांनी बनवलं आहे हे बुर्ज खलिफा, काय बनवलं आहे यार. म्हणजे सिरियसली तुम्ही खरंच तुमच्या लाईफमध्ये एकदा तरी हे विजिट करा. खूप खूप हॅपनिंग आहे, लाईक वाव आहे वाव. काय बोलायचं तुला आकाश? नक्कीच आकाशने खूप वेळा व्हिजिट दिलं बुर्ज खलिफाला. पण मस्ट व्हिजिट वन्स इन अ लाईफ. तुम्ही इथे यायलाच पाहिजे. मस्त आहे, खूप भारी आहे, पीसफुल आहे. आणि तुम्ही बघू शकता केवढी शांतता आहे. म्हणजे आपण राईट टाइम चूज केला इकडे यायचा. आपण हमेशा राईट टाइमवर लाईव्ह येतोय. कुठे गेलो होतो आपण? ग्लोबल विलेजला पण गेलो होतो आम्ही, राईट टाइमला गेलो त्याच होतो. इथे टाइमला आलोय तरी राईट टाइमला आलोय आम्ही. आणि अजून एक ठिकाण द फ्रेमला पण द फ्रेमला सेम टाइम सेम टाइम इव्हनिंगलाच, म्हणजे मिड असं यायला आलो होतो, आफ्टरनूनला आलो होतो, त्याच्यानंतर इव्हनिंग पण मिळालं आणि त्याच्यानंतर आम्हाला नाईट व्ह्यू पण मिळाला. इथे पण ॲज इट इज लाईक सुपर वरती ते. आम्ही आता वेट करतोय कधी फाउंटेन शो चालू होईल. बिकॉज ऑफ रमदान त्यांनी टायमिंग चेंज केले. पण आता यांची आजान झाली आहे, तो मग इथं होऊ शकतो आता थोड्या वेळात. लेट्स सी. काय बघते म्हणे? काय बघते? काय नाही, मी विचार करते जे लोक बुर्ज खलिफाच्या आत राहत असतील ते लोक तर काय लाईफ असेल ना त्यांची. वाव, एकदम भारी यार. मी ते विचार करत होते की तू पण राहशील, तू पण राहशील, तू पण राहशील. तुझ्या तोंडात तूप आणि साखर आणि खूप सारं गोड गोड. तर एवढं बुर्ज खलिफामध्ये राहिलं तर तरी पण तू तुपच टाक माझ्या तोंडात. मी म्हटलं काय सोनं चांदी तेवढं तरी टाकशील. सध्यात तरी तात्पुरतं तूप साखर, नंतर सोनं चांदी. फ्रेंड्स, फायनली लेझर शो स्टार्ट झाला आहे. लेझरचा फाउंटेन शो आहे, तुम्हाला मी दाखवते. बोल ना, अजून आहे चालू. फ्रेंड्स, फाउंटेन शो स्टार्ट झालाय आता. बघा तुम्ही किती ब्युटिफुल आहे. एकदम असं मॅजिकल आणि मिरॅकल टाइप्स वाटतंय सगळं काही. मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं आत्ताच फाउंटेन शो संपला आहे. मस्त एकदम भारी होता, वरती होता. इमाने तुझा काय? एक नंबर होता. डायरेक्ट मस्ट 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 विजिट. पैसा वसूल ऍक्च्युली. आणि हे Free दर 30 मिनिट्सने चालूच असतात. सो आता आम्ही 2 शो बघितले. सो आता आपण निघूया आणि बघूया आता दुबई मॉल आपल्याला फिरता येतो की नाही, कारण मला वाटत नाही आता नाही होणार फिरणं. आहे. सो आता आपण डायरेक्ट निघूया आणि हा ब्लॉग फक्त आपण बुर्ज खलिफा आणि फाउंटेन शो साठी ठेवूया. तुम्हाला फाउंटेन शो कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला पण जमलं तर तुम्ही पण नक्की यायची नक्की या. कोशिश करा. हा. सो चला भेटूया आता बघू आपण कुठे कुठे जातोय, तुम्हाला दाखव. फ्रेंड्स, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आकाश मला काहीतरी घेऊन देणार आहे दुबई मॉलमधून. हो, आणि आम्ही तिथेच चाललोय. आकाश, मी काहीच नाही घेऊन देणार मला मित्रांनो. घेऊन देणार आहे ना दुबई मी मॉलमधून? ऑलरेडी काहीतरी ऐकलंय, पण मी काहीच नाही घेऊन देणार आहे आता. काय म्हणतोय? मी माझंच फिरणार आहे. फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला बोलली की आकाश मला काहीतरी घेऊन देणार आहे, तर कुठून तुम्हाला मी दाखवते. ऍपल स्टोअर मधून. काय घेऊन देणार आहे आज मला ऍपल स्टोअर मधून? मी ऍपल स्टोअर मधून इमानेला कवर घेऊन देणार आहे. चला लेट्स शॉपिंग. बघू आता आम्ही काय घेतो ऍपल स्टोअर मधून. सो वी आर एंटरिंग इन ऍपल स्टोअर. हे असं आहे दुबई मॉलचं ऍपल स्टोअर.
ॲक्च्युली यांचे 2 फ्लोअर आहे, वरती पण आहे आणि हे ग्राउंड म्हणजे हे फर्स्ट फ्लोअरला आहे आणि अजून एक आहे सेकंड फ्लोअरला. इथून बुर्ज खलिफा पण दिसतो हो, आतल्या इथून बुर्ज स्टोअरमध्ये. खलिफाला पण दिसतो, पण आता हे डोर यांनी क्लोज केले. हे फक्त डे टाईमला चालू असतात. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आकाशने काय घेतलं इथे स्वतःसाठी की माझ्यासाठी आता ते कळेलच हिमाने आपल्याला. मला नवीन फोन घेऊन देते मित्रांनो. हिमानी की आकाश हिमानीला? फक्त हिमाने मला गिफ्ट करणार आहे कारण तिने माझ्या बर्थडेला गिफ्ट नव्हतं केलं म्हणून हिमाने मला नवीन फोन गिफ्ट करते. थँक्यू सो For your मच kind हिमानी. information, मी तुला ऑलरेडी गिफ्ट केलेलं आहे काय तुझ्या गिफ्ट केलंय birthday तू? काहीच नाही गिफ्ट केलंय. बर्थडेला म्हणतोय मी. ला. ओ बर्थडेला Last birthday ला. आता नेक्स्ट बर्थडे, आता जो बर्थडे झाला तो झाला बर्थडे, आता काही नाही. थँक्यू हिमानी. वी बाय न्यू ओ फोन. थँक्स आकाश फॉर गिफ्टिंग मी दिस वी आयफोन. बाय न्यू फोन. थँक्यू हिमानी फॉर मी. थँक्यू सो मच. हे बघा फ्रेंड्स, आकाशी शॉपिंग संपतच नाही. आता आम्ही नायकीच्या स्टोअरला आलो. तर फ्रेंड्स, आम्ही आलो आहे चाट कॉर्नरला, जिथे आम्ही नेहमीप्रमाणे आमचं इथे जेवण करायला येतो. जेवण म्हणजे आमचं चाट खायला येतो. बुर्ज खलिफा नंतर इथे मॉल ऑफ एमिरेट्सला आहे यांचं. आम्ही इथे आलो आहे आणि आकाशला इतकी भूक लागली आहे की त्यांनी स्टार्ट पण केलं आहे खायला. मी तुम्हाला दाखवते. त्याचा आवाज पण एकदम कमी होऊन गेला की तो एवढा थकून गेला आहे. हां, हिमानीने का? तर फ्रेंड्स, आता आम्ही खातो आणि तुम्हाला नंतर भेटतो, कारण की खरंच खूप भूक लागली आहे आम्हाला. तर भेटू आपण थोड्या वेळात परत. तर फ्रेंड्स, तुम्हाला आमचा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि पूर्ण एंटायर डेमधला तुम्हाला कोणता पार्ट सगळ्यात जास्त आवडला हे सुद्धा आम्हाला कॉमेंट करून सांगा. आणि जे लोकांनी सबस्क्राईब नाही केलं, प्लीज 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 त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल, आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर सुखरूप पोचलो होतो आणि आता आम्ही आमच्या घरी पण आलो आहे. सो जसं तुम्ही न्यूज बघताय, दुबईमध्ये खूप अटॅक होत आहे, हमले होत आहे, मिसाईल अटॅक होत आहे, तसं काहीच नाही आहे. अफवा आहे ती. सगळं नाही, अफवा नाही म्हणू शकत, पण असं एवढं जास्त नाही होत आहे. पण मधून मिर्च मसाला असं म्हणते मी. पण आपले न्यूजवाले खूप मिर्च मसाला लावून सांगताय. सो तुम्ही पण घाबरू नका, आम्हाला पण घाबरू नका. मजेत राहा, सुखरूप राहा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सो आम्हाला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं कमेंटमध्ये सांगा. कमेंट करत जा, आम्हाला आवडेल तुम्ही जर कमेंट केले तर. आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय, गुड नाईट, शब्बा खैर. टेक केअर.